आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघालं असून काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील खळबळ उडवणारी घटना घडली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन करवर यांच्यावर मंगळवारी रात्री सावरगाव परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पवन करवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे इतर 3 साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गेवराई तालुक्यातील काही आठवड्यांपूर्वी जेव्हा लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा पवन करवर हे हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. याच करवर यांच्यावर हल्ला झाल्याने हाके यांनी संताप व्यक्त केला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की पवन करवर आणि त्यांचे साथीदार मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सावरगाव जवळील एका धाब्यावर जेवणासाठी थांबले होते. दरम्यान अचानकपणे 40 ते 50 अज्ञात युवक धाब्यावर पोहोचले आणि हातातील काठ्या, दांडके तसेच लाथ्या बुक्क्यांच्या साहाय्याने करवर यांच्यावर चौघांना मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही क्षण धाबा परिसरात एकच गोंधळ उडाला. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पवन करवर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या 3 साथीदारांना मार लागला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी हलवले असून हल्ला करणारे सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे माजलगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला असून या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. नेमका हा हल्ला पूर्वनियोजित होता की किरकोळ वादातून झाला याबाबत अजून स्पष्टता माहिती समोर आली नाही. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे विश्वासू कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. जवळच्या सहकार्यावर झालेल्या हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला. पवन करवर यांच्यावर जातीयवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अशी प्रतिक्रिया हाके यांनी मांडली आहे.